नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, कालचा ब्लॉग ज्यांनी बघितला असेल त्यांना माहिती असेल आपण आता हंडरमध्ये आणि आता हंडरमधनं आपण निघालो आहे पँगॉंग लेककडे. तर आता इकडून 150 किलोमीटर आहे पँगॉंग लेक आणि तिकडूनच पुढे आम्ही हानलेला देखील जाणार आहे, जिथून पूर्ण मिल्की वे गॅलेक्सी दिसते. खूप भारी स्पॉट आहे, खूप कमी लोक जातात हानलेला, पण एकदम भारी साईट आहे ती. आणि तिथूनच पुढे ते उमलिंगला आहे जे 19,000 फुटावरती आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. उमलिंगला तर आज होणार नाही, पण आज आपल्याला पँगॉंग लेक बघायला मिळेल जे 3 इडियट्स मूवीमध्ये होता. त्यानंतर मग आपल्याला हानलेची रात्री पूर्ण मिल्की वे गॅलेक्सी दिसते, ते पण तुम्हाला मी दाखवेल. बाकी आता सकाळचे 6 वाजले. 6 वाजता आम्ही आता निघालेलो इकडून. सगळ्यांचं पॅकिंग वगैरे रेडी झालं आहे, चहा वगैरे पिला आम्ही. आता इथून निघतो आहे. रस्त्यामधले व्ह्यू पण एकदम भारी असणार आहे आणि मजा येते फिरायला. आम्ही रोज 11-12 वाजता झोपतोय, पण सकाळी 5-6 वाजताच जाग येते इकडं आणि फ्रेश वाटतं एकदम. असं वाटत नाही की झोपच नाही झाली, एवढी गाढ झोप लागते इथे. त्याच्यामुळं मजा येते. आणि आता गाड्या रेडी आपल्या. कॅम्प साईडवरनं निघालो आहे. कॅम्प पण चांगला होता, काही प्रॉब्लेम झाला नाही कोणाला. तर मित्रांनो, पँगॉंग लेकला जाता जाताच आमचं ॲडव्हेंचर सुरू झालं आहे. इकडं आम्हाला वॉटर क्रॉसिंग लागली. आपली थार तर निघून आली, पण आता स्विफ्ट पाठी मागे इकडं पुढे इनोवा अडकून गेली. आता बघू काय होतं, तेच काढायचा प्रयत्न चालू आहे. आता थारने खेचावे लागेल मे बी, किंवा आता त्यांनी सगळे उतरवले खाली, निघाली तर निघून जाईल. हे बघा, हे असं ॲडव्हेंचर आहे इकडं सर्व. हे असे वॉटर क्रॉसिंग लागतात, खतरनाक आहे. चलो, गणपती बाप्पा. आणि आपली अशा पद्धतीने गाडी थारने काढलेली आहे. आता मेन आपली स्विफ्ट बाकी आहे. आता आपली स्विफ्ट येणार आहे. ही आमची स्विफ्ट निघाली त्या साईडनी. हा रस्ता सरळ आहे पण खतरनाक आहे. इकडून काही नाही, दुसरी गाडी पण निघाली. आता निघालोय आम्ही. आता इथून अजून गाड्या अडकल्या होत्या, पण आता सगळ्याच गाड्या काढत बसलो तर वेळ होऊन जाईल. सेफ जागा असेल. जाऊयात आता. इकडचा रस्ता एकदम खतरनाक आहे, सगळा ऑफ रोडिंग आहे. तर मित्रांनो, एकदम खतरनाक वॉटर क्रॉसिंग होती समोरून. तुम्हाला मी थोडेसे शॉट टाकून येईल ड्रोनचे, पण इकडे प्रॉब्लेम असं होते, प्रत्येक गाडीची नंबर प्लेट तुटते. हे बघा, ही गाडीची पण तुटली, आमच्या स्विफ्टची. हे बघा, आपल्या थारची पण तुटली. आत्ता ते मारून मारून बंद केली आम्ही, तर मारून मारून ठोकली ती कशी तरी. आता बाकी पुढच्यांच्या पण तुटले सगळ्यांचे. खतरनाक आहे, म्हणजे रिअल ॲडव्हेंचर आता सुरू झालेलं आहे आमचं. आतापर्यंत फक्त चांगले चांगले रोड होते, आता एकदम खतरनाक खतरनाक रोड चालू झाले. तर मित्रांनो, व्ह्यू बघा तुम्ही, काय खतरनाक आहे. असे व्ह्यू भेटतात पूर्ण रस्त्याने बघायला. या साईडला बघा, सगळे दगड बघायला मिळतील. इकडे ग्रीनरी जाते, जबरदस्त एकदम. वॉटर क्रॉसिंग आहे बाकी पुढे. सगळे असेच रोड आहे, खतरनाक खतरनाक. राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. तर मित्रांनो, आम्ही आता एवढ्या वरती आलेलो आहे आणि वरती देखील आपल्या शिवाजी महाराजांचं स्मारक बघायला भेटलं. खूप भारी वाटलं. आणि बाकी इकडं अजून पुण्याचे लोक वगैरे, आपले महाराष्ट्रीयन लोक खूप आहे. सगळे येऊन इकडे पाया वगैरे पडता, शिवगार्जना देता, एकदम भारी वाटते. आणि मागे झेंडा बघा तुम्ही, किती भारी फटकतोय, मस्त एक नंबर आहे. आणि पाठीमागे पूर्ण पँगॉंग लेकचा व्ह्यू आहे. तर तो व्ह्यू पण तुम्हाला दाखवणार थोडंसं पुढे गेल्यानंतरच. पँगॉंग लेकचा व्ह्यू आपल्याला बघायला मिळेल. की हे बघा, हवा तर खूप आहे इथे, जबरदस्त. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पँगॉंग लेकवरती. ज्यांनी ज्यांनी 3 इडियट्स बघितला असेल त्यांना माहीत असेल पँगॉंग लेक. तर पाठीमागे बघू शकतात, एवढा मोठा पँगॉंग लेक आहे. तर सर्वांनी आता मस्त कपडे वगैरे चेंज केले फोटोशूटसाठी. आणि हा पँगॉंग लेक एवढा मोठा आहे की याचा काही भाग डायरेक्ट चायनामध्ये पण आहे आणि काही भाग आपल्याकडे आहे, म्हणजे चायनाने पण त्याच्यावरची कब्जा केलेला आहे. एवढा मोठा हा पँगॉंग लेक आहे. आणि तुम्हाला समोर दाखवतो मी. हे बघा, इथे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता 3 इडियट्सचे. तुम्हाला हे सगळे दिसतील. 40 रुपये 50 रुपये फीस घेता आहे आणि मग तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता. बाकी लेकचे कलर बघा तुम्ही, इकडे ग्रीन कलर आहे, समोर पाहिलं तर ब्ल्यू कलर आहे. असे लेकचे कलर चेंज होत असतात. तर आपण खाली जाऊया, मस्त खाली जाऊन आम्ही फोटोशूट वगैरे करणार आहे. मस्त आहे पण बघा तुम्ही, केवढा भारी पँगॉंग लेक आहे.
एक नंबर वाटतं इथे. आज एवढं बघण्यासाठी एवढं लांब येतात लोक. आणि मेन म्हणजे हा खारट पाण्याचं लेक आहे. आपल्याला वाटत असेल तळं म्हणजे गोड्या पाण्याचं असेल, पण हे खाऱ्या पाण्याचं आहे कसं काय माहिती. जबरदस्त आहे पण एवढा मोठा आहे, लांब लांबपर्यंत आहे. तर आता मस्त फोटो वगैरे काढतो, रील वगैरे शूट करतो. मराठी मुलगावर तर बघाच तुम्ही इंस्टाला, तुम्हाला बघायला मिळेल. भारी आहे एकदम, व्ह्यू एक नंबर आहे, त्याच्यामुळे फोटो पण भारी येणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय हानलेला, आणि हानलेला जाताना एवढे वॉटर क्रॉसिंग आहे. आताच आम्ही आमची गाडी काढली, मी गाडी चालवत होतो त्याच्यामुळे ब्लॉग नाही केला. पण आता आपली दुसरी गाडी काढतो तुम्ही. एकदा वॉटर क्रॉसिंगला काय डेंजर आहे हे बघा. वॉटर क्रॉसिंगला काय खतरनाक आहे. इथून मी आपली थार आणली, थारला काहीच झालं नाही. आता ही स्विफ्ट आणायची आहे. तर मित्रांनो काल पण आम्ही मस्त चिकन वगैरे घेतलं होतं, आणि नंतर बिर्याणी बनवली, बिर्याणी वगैरे खाल्ली. रात्री 12:30 होऊन गेले ते सर्व करत करत, आणि सकाळी लवकर निघायचं होतं त्याच्यामुळे आम्ही लगेच झोपलो. आज आपण जाणार आहोत लेहपासून नुब्रा व्हॅलीला. तर नुब्रा व्हॅलीकडे भरपूर गोष्टी आहे. एक तुर्तुक विलेज म्हणून आहे, जे इंडियाचं लास्ट विलेज आहे. तिकडून आपण पाकिस्तानची बॉर्डर देखील बघू शकतो. त्यानंतर नुब्रा व्हॅलीमध्ये देखील भरपूर स्पॉट आहे बघण्यासारखे. आणि आता लागणार आहे आपल्याला इंडियातला सेकंड हायेस्ट पास मोटरेबल रोड, तो म्हणजे खारदुंगला. पहिलं तो इंडियाचा फर्स्ट होता, आता सेकंड झाला आहे, कारण की त्याच्यापेक्षा पण उंच उमलिंगला म्हणून आहे, तो झाला आहे. तर उमलिंगला आपण जाणार आहे आपण 2 दिवसानंतर. तर आता सध्या आपण जाणार आहे आता नुब्रा व्हॅलीमध्ये. बॅग्स वगैरे आम्ही पॅक करतोय, तुम्हाला दाखवतो मी. बघा आपला एअरबीएनबी आहे, डोल खांग म्हणून गेस्ट हाऊस आहे, पण एकदम मस्त आहे. बाकी पॅकिंग चालू आहे सगळी. पप्पू शेट सगळे पॅकिंग करतात. एवढं बॅग आहे सगळ्या गाडीमध्ये. माणसं कमी, बॅग आहेत जास्त आहे. आवरतो आता सगळं आणि निघतो. बाकी रस्त्यामध्ये एकदम भारी भारी व्ह्यू असणार आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. तर आता आम्ही निघालोय, आणि इकडे भयानक ऑफ रोड आहे. निघालो तसंच ऑफ रोड सुरू झालंय, तरी रस्त्याचे कामं चालू आहे इकडे. मला दाखवतो मी ऑफ रोड. हे बघा, बाकी खूप जायचंय वरती, सगळं असाच रोड आहे. हे बघा सगळे कामं चालू आहे इथे. एवढ्या थंडीमध्ये लोक कामं करतात स्वेटर वगैरे घालून. तर मित्रांनो फायनली आता आपण आलो आहोत वर्ल्ड मधल्या सेकंड हायेस्ट मोटरेबल रोडवरती, ते म्हणजे खारदुंगला पास. मला दाखवतो इकडे. इकडे बघा बर्थडे सुद्धा मनवता इकडे लोक एवढा उंचावरती, जबरदस्त आहे. तर आपण आलो 17,982 फूट, म्हणजे एक 18,000 फुटावरती आपण आलेलो आहे खारदुंगला पासला. आणि इथं बर्फ आहे खतरनाक. हे बघा पूर्ण बर्फ आहे इथे. व्ह्यू बघा इथून, खतरनाक व्ह्यू आहे. पूर्ण व्हॅली, इथून पूर्ण खाली उतरत जायचं आहे आणि खूप भारी एक नंबर आहे. हे बघा फोटो काढताय सगळे बर्फाच्या इथे. तर मित्रांनो आम्ही खारदुंगला पासवरून आता खाली आलेलो आहे, आणि खाली आल्यानंतर इकडे एवढं भारी लोकेशन आहे. आणि आम्ही नाश्ता वगैरे पण केला नव्हता, तर आम्ही गॅस वगैरे सगळं घेऊन आलेलो आहे. आता मस्त इकडे अंडा भुर्जी बनवणार आहे, चहा बनवणार आहे, तर मजा येणार. तुम्हाला लोकेशन दाखवतो मी. मस्त छोटीशी रिव्हर आहे इथे. काय बघा किती मस्त दिसते ही पूर्ण रिव्हर, आणि इकडे ग्रीनरी बघा काय मस्त आहे. खतरनाक लँडस्केप आहे, जबरदस्त एकदम. मस्त वाटतंय इकडं आल्यानंतर, एक नंबर फील येतोय. आता हे सामान वगैरे आलंय आपलं सगळं, इथं बनवणार आहे आता. तर मित्रांनो मस्त अंडा भुर्जी खाल्ली आम्ही, चहा पिला, त्याच्यानंतर थोड्याफार हाणामाऱ्या केल्या आमच्या पप्पू शेटनी, आणि सगळं करून आता आम्ही आलेलो आहे बिस्किट एरियामध्ये. तर हा पण भारी एरिया आहे. तर इकडे पण 2-3 स्पॉट बघण्यासारखे. तर सगळ्यात पहिले आम्ही मॉनेस्ट्रीला जाणार. इथली मॉनेस्ट्री फेमस आहे. बाकी व्ह्यू बघा तुम्ही, हे बघा. तर आता आपण आलेलो आहोत मैत्रेय बुद्धा बघण्यासाठी, आणि या साईडला बघू शकतो मी, या साईडला मॉनेस्ट्री दिसेल यांची. तर हे दोघं पॉईंट शेजारी शेजारीचे. बाकी इथला व्ह्यू बघूयात आपण आता. बाकी इथे येण्यासाठी 40 रुपये पर पर्सन एंट्री फी आहे, त्याच्यानंतर मग तुम्ही मध्ये पूर्ण फिरू शकता. तर मित्रांनो आता आम्ही वरती चढत चढत आलोय. अवघड आहे इकडे चालणं, ऑक्सिजनची खूप कमी असते. तुम्ही जर थोडी ॲक्टिव्हिटी केली तर लगेच दम लागतो इकडे. बाकी नॉर्मल उभं वगैरे राहिले तुम्ही तर काही वाटत नाही.
एवढं खारदुंगलाला आम्ही उभं होतो तरी आम्हाला काहीच त्रास नाही झाला. पण इकडे असं चढून वगैरे आलं का त्रास होतो इथे बघा. हे जास्त नव्हतं, हे असं समोरून असं चढून यायचं होतं गोल. इकडे बघू शकता तुम्ही, हा मैत्रेय बुद्ध आहे यांचा. आणि याच्या बाबतीत असं म्हणतात की बुद्धांचा जो पुढचा अवतार आहे तो अमैत्रेय बुद्ध असणार आहे. जसं आपल्या इकडे कल्की म्हणतो, कल्की अवतार येणार आहे, तसं हे पण लोक मानतात की मैत्रेय बुद्ध येणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी स्टॅच्यू बनवलेला आहे इथला. बाकी आता वरती जाऊन दाखवतो, व्ह्यू तर एकदम भारी इथला. आता आपण वरती आलेलो आहे, तर वरती इकडे बघू शकता ते असे कॉस्ट्युम वगैरे पण तुम्ही घेऊ शकता रेंटने. फोटो वगैरे ज्यांना काढायचे, मोस्टली लेडीजसाठी चांगलं आहे. आणि बाकी मैत्रेय बुद्धाची बॅक साईड आहे. इथून जाऊयात आपण वरती. ते आतमध्ये मंदिर आहे, बाहेरून मोठा स्टॅच्यू आहे, खूप मोठा स्टॅच्यू. की व्ह्यू जबरदस्त आहे इकडून. हां हे बघा, मस्त बनवतं एकदम, भारी वाटते बघायला. एवढ्या डोंगरावरती असं एवढं भारी भारी बनवता, खतरनाक एकदम. बाकी रस्ते तर तुम्ही बघितलं असेल, रस्ते तर कसे कसे बनवले त्यांनी. एवढं मोठे मोठ्या माउंटन्समधनं रोड काढलेले. आणि लोक पण इथे चाललं तरी श्वास घ्यायला त्रास होतो. ते लोक जड जड उचलून, विटा वाळू एवढं काय काय उचलून चालतात डायरेक्ट, खतरनाक एकदम. तर तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो मी. हे बघा, जबरदस्त आहे बघा, खतरनाक. आणि समोरचा व्ह्यू पण एकदम जबरदस्त आहे. पूर्ण व्हॅली आहे, नुब्रा व्हॅली आहे, पूर्ण नुब्रा व्हॅलीचा व्ह्यू. तर मित्रांनो, मॉनेस्ट्री वगैरे बघून झाल्यानंतर आता आम्ही खाली आलेलो आहे. एक 4-5 किलोमीटर पुढे आल्यानंतर तुम्हाला हंडरचे सँड ड्यून्स बघायला मिळतील, जे आहे वर्ल्डचं कोल्डेस्ट डेझर्ट. पाठीमागे बघू शकतात, पूर्ण वाळवंट आहे, व्हाईट, पूर्ण व्हाईट डेझर्ट आहे, एकदम भारी वाटतंय. आणि त्यानंतर इकडे तुम्हाला डबल हॅमचे कॅमल देखील बघायला मिळतील, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आता तुम्ही बघू शकता, आपण एवढ्या उंचीवरती आहे, म्हणजे 14-15 हजार फुटावर आहे. आणि निसर्ग बघा किती काय काय चमत्कार करतो. इथं डोंगर पण आहे, थंडी पण खूप वाजते आणि वाळवंट पण आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतं की वाळवंट म्हणजे खूप उन्हाळा वगैरे, पण इकडं सगळं उलटं आहे. आणि बघायला पण खूप भारी वाटतं आहे, खूप अमेझिंग नेचर आहे इथलं. आता मी तुम्हाला डबल आमच्या कॅमेल वगैरे दाखवतो. आणि इकडचा व्ह्यू बघा. बाकी हे सगळं व्ह्यू आहे इथून. आणि नॅचरल पाणी वगैरे. नमस्ते. इथं ड्रेस वगैरे भेटतो, पेनेंगे आते वक्त पेनेंगे. आणि ब्रिज बघा तुम्ही, हे नॅचरल पाणी आहे, जे वरच्या बर्फांमधून वितळून आलेलं असतं. ते पूर्ण नॅचरल पाणी इथं बघायला मिळेल. बाकी कल्चरल शो पण होतो इथे लद्दाखचा. आवाज येत असेल तुम्हाला, मध्ये शो चालू आहे आतमध्ये. तर आता लद्दाखचा ड्रेस आहे इथला, ट्रॅडिशनल लद्दाख का ड्रेस, ट्रॅडिशनल ड्रेस आहे, तर तो आपण आता घालतोय. अच्छा अच्छा, तर आता मी घालतोय तो. कसं आता आपण जिकडे जातो तिकडच्या कल्चरचे कपडे घालतो. इजिप्तला गेलो इजिप्तचे घातले, उझबेकिस्तानला गेलो उझबेकिस्तानचे घातले. काहीतरी युनिक, काहीतरी नवीन. तर बघा, असे कॅमल्स वगैरे तुम्ही इथे राईड करू शकता. तर 490 रुपयाचं एक तिकीट आहे, त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो. भरपूर कॅमल बसलेले इकडे, डबल आमचे कॅमल आहे, जे आपण उझबेकिस्तानला बघितलं ते. आणि इंडियामध्ये फक्त लद्दाखमध्येच तुम्हाला हे बघायला मिळतील. बाकी तिकीट वगैरे घेतलं. आता जाऊ, आता मस्त कॅमलवरती चक्कर मारून आणतील. बाकी तुम्हाला याचे शॉर्ट जर बघायचे असेल तर इंस्टावरती मराठी मुलगावर तुम्हाला बघायला मिळेल. मस्त कॅमल राईड सुरू आहे, डायरेक्ट राजा महाराजासारखे फील येत आहे. एक खतरनाक कपडे, कसं वाटते कानातून शिंग निघाले 2. बाकी तुम्हाला कसं वाटलं ड्रेस मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. एक छोटासा राऊंड होता, फोटोज वगैरे काढले त्यांनी. आता चाललोय परत. तर बघा, मस्त वाळवंटातून आम्ही गाडी चालवतोय इथून वर. पुढे जाऊन मस्त व्हिडिओ करणार आहे गाडीचा. साईडला बघा तुम्ही, छोटे छोटे रिव्हर्स आहे. ते मोठी नदी साईडला, त्याचेच हे छोटे छोटे नाले. नाले नाही म्हणता येणार, त्यांना स्ट्रीम म्हणता येईल. सगळ्या रिव्हरच्या स्ट्रीम आहे.
तर मित्रांनो मस्त गाडीसोबत फोटो व्हिडिओ काढले, तुम्हाला ते इंस्टावरती बघायला मिळतील मराठी मुलगावरती. आणि आता आपण स्टेसाठी आलेलो आहे, तर स्टे पण एकदम भारी भेटलं आहे. गो IBBOवरती इतके लुटतं, म्हणजे 3,500 रुपये दाखवत होते एका टेंटच्या इथे, आणि आम्हाला फक्त मिळाला तो 1,000 रुपयामध्ये 3 जणांसाठी. आणि आम्ही ते मॉनेस्ट्रीच्या इथे पण विचारलं होतं, तिथे 700 रुपये पर पर्सन होता. तर मी तुम्हाला दाखवतो आहे बघा, पिका कॅम्प्स म्हणून आहे, तर इकडं तुम्ही येऊ शकता. इकडं जर तुम्ही आले तर स्वस्तात भेटेल तुम्हाला. बाकी पार्किंग वगैरे आहे, तुम्हाला रूम पण दाखवतो. तर असा हा कॅम्प आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही. आणि हे पूर्ण नदीचं पाणी इकडून वाहतं, नदीची छोटीशी स्ट्रीम आहे, इथून पूर्ण पाणी वाहतं. आणि हे 3 कॅम्प आहे आमचे, 1 2 आणि हा पुढचा 3, असे पूर्ण कॅम्प आहे इथे. आणि वातावरण बघा तुम्ही किती मस्त आहे, 1 नंबर कॅम्प आहे. हे पण दाखवतो मी तुम्हाला कसं आहे. इथं आमचा भाऊ झोपला आहे, मागं वॉशरूम पण आहे, इकडे एक बेड आहे.